अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे आणि त्यासोबतच चाऱ्याची देखील टंचाई निर्माण झालेली आहे। मात्र जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी जे आहे पिण्यासाठी आणि शेतीच्या वापरासाठी सोडण्यात आल्याने शेकडो गावांना दिलासा मिळालेला आहे। शेतकरी हवालदिल झाले होते उन्हाळ्याची तीव्रता बघता आणि त्यासोबत चाऱ्याची देखील टंचाई होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जो होता तो उभा ठाकला होता आणि त्यामध्ये निळवंडे धरणातून आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने आता शेतकरी जो आहे तो सुखावलेला आहे आणि जी शेती आहे त्यासाठी देखील आता पाणी उपलब्ध झाल्याने या तीव्र पाणी टंचाईत देखील शेतकरी आता आपली जी पिकं आहेत त्यांना वाचू शकलेले आहेत। चारा पिके असतील त्यासोबत जी इतर पिकं आहेत ऊस असेल अशा सर्वच पिकांना आता दिलासा मिळालेला आणि जीवदान देखील मिळालेलं आहे। एकंदरीत बघितलं तर भंडारदरा आणि निळवंडे धरणाचा जो पाणीसाठा आहे त्यावर जर आपण लक्ष वेधलं तर 50% जलसाठा जो आहे तो भंडारदरा धरणात शिल्लक आहे आणि त्यासोबत निळवंडे धरणामध्ये 29% पाणीसाठा शिल्लक आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते भंडारदरा धरणातून 1300 क्युसेक वेगाने तर निळवंडे धरणातून 2400 क्युसेक वेगाने पाणी लाभ क्षेत्रात पोहोचत आहे। जवळपास 180 गावांना मोठा दिलासा यामुळे मिळालेला आहे। कालव्यासह प्रवरा नदी पात्रातून हे पाणी प्रवाहित झालेलं आहे आणि सध्या भंडारदरा धरणातून आणि निळवंडे धरणातून अनेक गावांना पाणी उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। त्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, निळवंडे, अहिल्यानगर।